असं वाटते कॅनगेटा होई अरे झाटे ऐक ना आतमध्ये ती मुलगी बसेल आणि मी आतमध्ये घुसलो ना कॅमेरा घेऊन आतमध्ये कॅमेरा घेऊन घुसलो ती अशी करते बाय अरे सॉरी येऊन गेलो ते म्हणते बरं गेला जाऊ नको पहिले मी तर जाऊन आलो बाहेर बाबाच आहे म्हणतो आहे का नंतर तुम्ही बघतो अरे आहे का लारे मा आयला आप घातली बघितलं त्याच्यामुळे म्हणतो असं कोणत्या तुमच्या पोरींमध्ये मैत्रिणी ज्या तेल घ्यायला आहे मैत्रीमध्ये आमची इथं फॉर्मॅलिटी नाही केल्या जात भाई तेल आणायचे अरे छी यार नको यार तेल वगैरे नको आमच्या असं आहे भाई ते धागायला म्हणले की एक जण बॉटल घेऊन उभा राहता मागं नको भाई So what's up everybody, it's Ashru back it again with a new another vlog. तर भाई लोग तुमचं तयार करते क्या नाही ब्लॉग करते ब्लॉग तर गाईज आता चाललोय बाहेर तर निघलोय गॅप नाही पडू द्यायचा भाई पहिले 2-3 दिवस झाले गॅप पडलेला आहे तर विचार केलाय की आता गॅप नाही पडू द्यायचा आहे सध्या काही का होईना शूट करत राहायचंय सो प्लॅनिंग तर काही नाही प्लॅनिंग होते यांच्या कॉलेजला जायची बट मग ती काही सक्सेस झाली नाही सध्या कारण की तो होतो जास्त डायरेक्ट किती डिग्री रे 45 डिग्रीवरती तापमान आहे 45 डिग्री सो बाहेर निघलं की डायरेक्ट जाळ्या बसायला रानाला नाही सगळीकडं गाडीच्या ब्रेकवरती हात ठेव वाटत नाही माहिती का एवढे जास्त गरम झाले ब्रेक तर काही बघा आता काय बनतंय काय नाही हे नका गाडी चालवायला पेट्रोल गाडी घेऊन त्याच्यामध्ये घेतली त्याची गाडी तुझ्या पाहिजे त्याला रिटायरमेंट घेऊन टाक भाई खरं त्याला येत नाही बरं का गाडी चालवायला अरे घे ना सर घे ना माग का पोरायला कसं रे तुझ्याकडं भोकाचा घे तू सर घे माग काय लावतो जायचं आपल्याला लय पैसे आपल्याकडे सॉरी लय पेट्रोल आपल्याकडं त्याला किती वेळ म्हणला तू 5 मिनिटं ना 50 मिनिटं लावायच्या बोल घुमून ये गाडी घेऊन जाईल गाडी घेऊन जाईल त्यांची गाडी आपल्या गाडीत पेट्रोल नाही आपल्या गाडीत पेट्रोल नाही म्हणून तिथं लावली आलंच नाही भाई ते म्हणतात ते बाहेर गेलो होतं पण आले बी ना तर 2 मिनिटं बाहेरच्या बाहेरच घेऊन काय आतमध्ये येतो आलो असतं भाई त्याने जीमेल लावून मोठी चुकी केली मायाला त्याला सगळ्यासोबत वाकडं राहायची का बरं सवय लागली का माहिती व्हॉलीबॉल खेळू वाटते यार मला आम बसलो ना सोम अन्मिले बसला सोमचं काय आहे का नाही कॉन्टॅक्ट मला आहे रे ऍड आहे याला पण फॉलो बॅक नाही दिला अजून असं वाटते कॅनगेटा होई विचार रे भाऊ काय विचार इकडे आहे का इधर आहे क्या ठीक अरे झाटे ऐक ना आतमध्ये ती मुलगी बसेल आणि मी आतमध्ये घुसलो ना कॅमेरा घेऊन आतमध्ये कॅमेरा घेऊन घुसलो ती अशी करते बाय अरे सॉरी येऊन गेलो ते म्हणते बरं गेला जाऊ नको पहिले मी तर जाऊन आलो बाहेर बाबाच आहे म्हणतो आहे का नंतर तुम्ही बघतो अरे आहे का लारे मा आयला आप घातली छोट्या दबायला
याच्यामुळे चालू म्हणलं त्या मायाला. आता कुठे जायचं? आता कुठून आलो आपण? बेपडी त्या मायाला मग टोचन द्यायला का आराम आराम टोचन इकडे घे रे मारून नाही का मिनिटात त्याला प्रँक करू त्याला प्रँक करू काही करू माहिती एक डझन केळी किती दिले म्हणा. नाही सफरचंद डझन मध्ये सफरचंद येत ना किलो मध्ये येत ना लय गंध आहे यार. हे बघ जागा नाही ट्रिप सीट आहे असं अशी ट्रिपसी धक्का बिक्का लागतो ना भाई. काय धक्कन मुक्का लागतो त्या मायला. मग तेव्हा कॅमेरा इकडे फिरवता की धक्का लागाईल. कोण आहे ते पोराला सापडायचं का? कोण ते शिडी झाल्या शिडीला मारलं नव्हतं का झाट्यानी भेटलं होतं ते. हा पाहू चल किती वाजता सुट्ट विचार शिडीला क्लास. माहिती आपल्याला तर काही नाही पण ते येत नाही ते मुलाच बघा येईलच नाही ते येईनच नाही येतच नाही बरोबर. अरे हा शेडे नाहीये गावाला चिकन पॉप झाला ना. चिकन पॉप झाला गावा. पहिला आम्ही पबजी घ्यायला बी इथं बसायचो कुठं राशन तिथं म्हणजे फक्त मग एक इन्कम पाहिजे असं. एक इन्कम चालू आहे मग रिकामा टाइम मध्ये ठेवू लागलो आपण. हा ते आहे पण आता पूर्णच वेल्ले बसून नाही घ्यायचे. असं वाटलं पैसे म्हणलं तर आमच्यासाठी पेमेंट पाणी येते का नाही म्हणतो नाही नगर चौकशीच म्हणे ऑफर आहे म्हणे ऑफर आहे कुठं नगर सेवकाना मला समोर माहिती का मला नगर सेवकचा सांगत होतं माहिती ते म्हणता तुम्ही रूल सुरू राहिले हा बोल नगर सेवकीच हमार आहे मला नगर सेवक तुम्हाला आहे ना तो ही म्हणजे हमार आहे बोलत. हॅलो आमच्या इकडे घरी आम्हाला नंबरायला ओबराय दोन म्हणतात काय नाही जॉब ते मी सांगून दे कुठे कुठे जॉब करायचं ते मी सांगून हे काढला कॉर्नरला त्याला पण होती ब्रुलाटो ब्रुलाटो त्या माणसाचं का ते जाऊ दे ब्रुलाटो हा सस्ता सगळ्यांचे गाव मारायचं का नाही. जे कपल दिसलं त्याच्याकडे कॅमेरा फिरवायचा बघून घ्या इथे सोबत करा ना माहिती आपल्याला करा करा तुमच्या गांडीत जेवढा जोर तेवढा लावा. त्या गाडीवर असं वाटतं मागं पडायला चालू होईल डायरेक्ट. मागून नाही ना माय बोले 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 दोस्ताना जरा लागणार आहे जमणार काय केटी घ्यावं त्याच्या माहिती गाडीला केट पाडत नाही उभं ते गाणं दे हो ना पडलं होतं ते मागं माहिती का उचललेली होत त्याला पण ते कुंभा बसला खप्पने नाखाव. अरे जात्या बोलत जा रे काहीतरी त्यांच्या मायला काय बोला पुरं ऊन कमांडात पोचं भरून ठेवलं दोघांनी जायचे पुरं ऊन माहिती का पुरं कपडे झाकले पण ढोंगापर्यंत ऊन लागलं डायरेक्ट आमगायला असं केस असं डायरेक्ट घाम यायला का नाही केसामध्ये
बसलो तरी पण ओढले आले असं नाही आतमध्ये मला ते एक नाव पण घेतलं ते म्हणे हायपर हायड्रोसिस आहे म्हणे तुला परत तीन वेळ लागा हा अशी बिल्डिंग अशी बिल्डिंग ही कोणाची मग जेवण केलं ना तू केलं गोळ्या घेतल्या हा घेऊ ना गांडीच्या ही पण बांधली होती पण ही म्हणलं शरदला जेवण टाकू लग्न झालं आहे की नाही केशिंग का नाही आपलीच रे भाई सब कुछ अपना ही गरम वापा लागायचा अप्पा कप लागायला मला एक गोष्ट सांग दोन सांगतो विचार जर माझ्या माघारी कोणती मुलगी तुला बडबड करायची ओमी असा आहे ओमी तसा आहे तिच्या तर मायला 4 टाइम कोण आहे टाइम आमदारच्या कुठे चालला तू कानात हेडफोन भैया गरम लागेल चालते आमदार भाऊ येऊ का लय गरम व्हायला या एकाच दिवशी ब्लॉग मध्ये दर्शन हो तर गाईज आमदार भेटले होते आम्हाला त्यांच्या चिरीत लोणचं काय करायचे तिथे काय आलंय अरे आपलंच येते घरी देईन ते आपल्याला भाऊ 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 एक टाक ना भाऊ टाक ना कोणतं सांग घे ऑटोमॅटिक कनेक्शन नाही घेतो हे दारू भेटली किती चालू झालं हे बघा ओढली तार हे ओढले टिक्की डायरेक्ट भैया फिंगरप्रिंट आहे रे फिंगरप्रिंट आहे डायरेक्ट बाबाला काय झालं बाबा टाका ना पटापट तर गाइस इट्स टाइम फॉर फायनली द जिम आता आलेलो आहे जिम साठी आता वर्कआउट वगैरे करूयात आणि तुम्हाला भेटूयात तुम्हाला दाखवतो वर्कआउटचे 2-3 सेट जर जमलं दाखवता आलं तर कारण की जिम मध्ये इतका रश आहे ना भाई की सांगू शकत नाही की जेवढं बाहेर गरम वाटतं ना तेवढं आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट असं उकळून निघतं बाहेर आतमध्ये तर बघूयात आता काय होतंय काय नाही आता जिम वगैरे मारतात आणि तुम्हाला भेटूयात ठीक आहे अँड गाइस चॅनलला प्लीज तोपर्यंत लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका फटाफट जाऊन लाईक कमेंट आणि शेअर करा ठीक आहे तर तुम्हाला भेटूयात थोड्या वेळात अँड हा भक्ती कंटिन्यू करायची आपल्याला रात्री पण झालं तर ब्लॉग कंटिन्यू कर ठीक आहे तर चलो मिळते तर गाईज फायनली वर्कआउट झालेलं आहे आणि यार मी एक गोष्ट सांगाल तुम्हाला ॲज अ कॉम्प्लिमेंट घ्या किंवा काही पण घ्या चांगले लोक चांगले विचार जर असतील तर घेतील चांगलं आणि वाईट लोक नावच ठेवतील ठीक आहे तर कसं आहे माहिती का एक माणसाचं वय आहे ठीक आहे त्या माणसाच्या वयाचे बिलो गेलो ना आपण त्याच्यानंतर हातापाय काम करणं बंद करतात तर त्याच्यापेक्षा बेटर आहे की जिम वगैरे करा स्वतःला फिट ठेवा आहे की नाही बाकीच्या गोष्टीमध्ये काहीच नाही ठेवत सो बी फिट अँड फाईन आहे की नाही आणि पुढं चालून तुमच्या 4 मुलांना पण जे पुढं चालून तुमचे मुलं बी होतील त्यांना पण हेच सांगा की चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या कारण की वाईट गोष्टीकडे सगळेजण घुसतात पण चांगल्या गोष्टीकडे कोणीच नाही घुसत सो दॅट्स वाय चांगल्या गोष्टी करा आणि फिट राहा स्वतःला फिट ठेवा घरच्यांना हॅपी ठेवा आहे की नाही तर आता निघलोय जिमच्या बाहेर आता चाललोय बघूयात काय होतंय काय नाही तो भेटूयात तर गाईज आय एम सो सॉरी फॉर लेट आता आलोय जिमवरून इकडं बाहेर डायरेक्ट शरदला घेतलं शरदच्या शरदच्या घरी तमाशे झालेत मॅच रंगला होता IPL चालू झाली डायरेक्ट वापस घेतलं रिगार्ड मध्ये काय झालं त्यांची सांग काय नाही काही कारण असतो बाहेर गेलो होतो मी असं काम होतं मला मोबाईल जाता सायलेंट 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत फोन नाही घरचे पप्पाचे आले 25 कॉल मम्मीचे 16
ओम्याचे 4. अरे असा बघितला मोबाईल पुरा गरम हा झालं. घर आता गरम आहे. मारलं घरी मारला नाही मारलं भाऊ गेला बाहेर डायरेक्ट 3 का 4 वाजता गेला 3:30 वाजता गेला आणि डायरेक्ट 3:30च्या नंतर दिसलाच नाही घरी. त्याच्या पप्पाचे फोन यायले मला, हो शरद कुठे आहे? मी म्हणलं काका गेलेलं आहे म्हणलं, वाटतं बाहेर, घरी काय आला नाही म्हणलं. तर त्यांना वाटलं माझ्यासोबत जिमला आहे. मी म्हणलं काका माझ्यासोबत जिमला तर नाही म्हणलं. मग मला म्हणे की मग कुठे गेला, कुठं म्हणे नेमकी एकटं कुठे गेला म्हणे. मी म्हणलं मला नाही माहिती, मी जिमला आलोय म्हणलं. आता बघतो म्हणलं त्याला फोन लावून. मला नाही म्हणता 5 कॉल येऊन गेलो त्या पप्पाचे. मी म्हणलं आता मला काय भैया, मला बी घेते का म्हणलं, तरी गाड होते साईडला, तू ये म्हणा कोपऱ्यात. मला नंतर काय आलं की हे काही गेलं नाही म्हणलं घरी. तर मग आता भाऊ सांगायला की असं असं झालं तर तसं झालंय, वाईट झालं यार भावासोबत. जाऊ द्या, चालू असतं. याच्या माग ना पर्सनल स्टोरी सांगा ना आता मला. सांगण्यासारखी नाही हो, नाही तर सगळं सांगितलं असतं तुम्हाला. चला बघूयात काय काय ते. बघितलं का बाप कळालं का मग हा? कशावरून बोलला? किती बी रागवलं, किती बी काय केलं तर बोलवलं का नाही शेवटी. आता काम आहे ना मग भैया. तर काय चाललंय शरदच्या पप्पाचं काहीतरी सामान, शरदच्या घरचं सामान आणायला. पप्पाच नाही, काहीतरी गव्हाचं पोतं वगैरे उचलायचे म्हणून बोलवलंय. आता काहीतरी झालं तर अंमलगिरी करावंच लागणार आहे आम्हाला, नाही का. बघा यांच्या आम्हा आयला मग गर्दी म्हणजे गर्दी. हे सिग्नल कधी कधी असं वाटतंय सिग्नल लावून चुकी केली यार. का लावले असं सिग्नल? असे बी ऍक्सिडेंट होते, तसे बी ऍक्सिडेंट होते, रश तसा बी होतो, असं बी होतो, तरी बी सिग्नल. अरे बघा अक्षय भाऊ. से भाऊ हो ना. तेरे रा रा रे रा रा रे रा रा साथिया. आई चप्पल त्या रात्री फिरायला मजा येते म्हणा. मजा म्हणजे अलगच वाईब आहे रात्रीची, एकदम चिल. तरी पण आता इतकं गरम होत आहे ना, रात्री बी वाफा लागतायत, वाफा. चाललंय आता. चल काय जे बघा आमचे हमाली काम आता चाललंय तेल गेल घेऊन. बघितलं ना त्याच्यामुळे म्हणतो असं कोणत्या तुमच्या पोरींमध्ये मैत्रिणी ज्या तेल घ्यायला तेल घ्यायला. ते बघा ते समोर गव्हाचं पीठ चाललंय, पोतं चाललंय. हे असं असतं मैत्रीमध्ये. आमच्या इथं फॉर्मॅलिटी नाही केला आता की भाई तेल आणायचे, अरे ची यार नको यार तेल वगैरे नको. आमच्या इथं असं आहे भाई, ते धागायला म्हणलं की एक जण बॉटल घेऊन उभा राहता मागं. ठेवू का भाई? तू आम्ही मुत्ता वेळेस बी शिवी देतो माहिती का, अंडी बंडी संडी. तुझ्या सोबत नाही म्हटलं मग समजून घ्या, लगेच दुसरे बी मुतायला समजून जात. ज्याला आली नाही ती बी येते. हा, ज्याला नाही आली ती बी मुतायला बसतं. आता इथे कार्यक्रम असतो आणि मैत्री यालाच म्हणतात. काय आहे ते फालतू गोष्टी मग लोक दाखवतात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, असं नाही आपल्या इथं. सो आता चाललोय, बघूयात काय आहे काय नाही. आणि शरदची तर जिरलेली आज, कारण की शरदला आज इतक्या शिवाय दिलंय सांगता येत नाही. ते काय शब्दात सांगू बी शकत नाही, व्यक्त बी करू शकत नाही त्याशिवाय. असं झालंय. सो आता चाललोय आणि घरी वगैरे ठेवूयात आणि भेटूयात तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. चला भेटूया तुम्हाला पुढं. बाय, टेक केअर. मला